तर आज मस्त अशी पावभाजी बनवणार आहे आणि आज पावभाजीचं मटेरियल कटिंग करून झालंय, मसाला पण काढून झाला, इकडं शिजून पण झालंय, दूध पार उकळून डायरेक्ट आटायचं झालंय आणि आता पावभाजी बनवणार आहे आशू. कमी बनवू माझ्या हातची काय जाऊ दे, आजच्या दिवस बनवणार आहे पावभाजी आणि पाव पण आणून ठेवले मी आत मग शिकत आणि मस्त अशी झणझणीत पावभाजी बनवायची मी. ते वेगवेगळा ट्रे, हा पूर्ण 1 डझन 2 डझनचा ट्रे आहे, हा वेगळा ट्रे आहे त्याच्यामुळे थोडा वेगवेगळा जास्त फ्राय झालेला आणि कमी फ्राय झालेला. चला आपण ना आता हे खोलू आणि बघू. भाजी शिजून मोके झालेली. काय काय टाकलं आहे? टोमॅटो आहे, शिमला मिरची आहे, ग्रीन पीस, बटाटे, फ्लावर, वाटाणा आणि आता मी हे जरा गाळून घेतो. तर आता मस्त उकडलेले बटाटे मस्त स्मॅश करून घेतो. लईची गरज पण वाटत नाही, ती लईच उकडली भयानक. असंच छान लागतं. डायरेक्ट कांदा चिरून ठेवलं, कोथिंबीर चिरून ठेवली, पावभाजी मसाला पण करून ठेवला, एकदा आलं लसूण पेस्ट करून ठेवली आणि आता पावभाजी रेडी. ती पण अभी अभी क्या करने वाले? आता टाकायची भाजी बनवायला. पावभाजी पहिलं तेल टाकायचं, त्याच्यात तेल निकालना पडेगा. नाही ड्रम लागाव, नाही ड्रम लागाव, नाही या दुकानातून आहे ना याच्यात अजून आहे का? ओके बस तर तेल आहे ना टाकायचं, त्याच्यानंतर कांदा टाकायचा. हे नंतर मला असं दिवसाला परतून घेतो, भाजी झाली तुम्हाला दाखवतो कशी 1 नंबर भाजी झाली. त्या दिवशी पण नाही छान झाली दुसऱ्या करायला बनवून. आज पण आपण त्या दिवशी पण मीठ बनवलं. हा का? मला दुसऱ्या करायला बनवून होती. तुला करायला विचार ना. त्या दिवशी माझ्यासोबत बनवून होती. नाही सोऱ्या करायला हे काढून दिलं तर मस्त हे विचार ना त्याला. ती पावभाजी हा हा का? तिने बनवली होती. विचार बरं. मला तुला माहिती कॉल लावून असाच लय छान झाली ती. असाच लावू शकते असाच. ओके आज खरंच कोणाचाच कॉल आला नाही का? सकाळी आलता वाटतं. चला तर बनवून मला भेटू भाजी खाताना. तर आता इथं पावभाजी झाली आहे छान मस्त अशी आणि पहिला नंबर मीराचा असतो. आणि आता मी जेवणार. एवढं लिंबू कांदा भाजी. मीरू, कुठं जायचंय आता रात्री फ्रॉक घालून? कुठे चाललं बाबू? कुठे चालली का? माझ्याकडे करतो. किती सुंदर आहे गं. तर सगळ्या सकाळी सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता आहे ना विराज झोपलेली, ती झोपच झाली नाही, वरतून आली आहे खाली आणि मला परत म्हणते मला झोपायचंय. शाळेत नाही जायचं तुला? हा का ग? शाळेत जायचं नाही का बरं? आवर ना, आंघोळ कर, शाळेत जाऊ ना. का बरं? हे ते तू हुशार नाही. हा हुशार आहे ना तू. तू शहाणी आहे ना, तू गुड गर्ल आहे ना. मग चल ना शाळेत जाऊ ना. चल मग चल 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 चल. हा तर सकाळ चालू सगळ्यांचा चहा पाणी. मी चहा पिलेलो आहे, आंघोळ झालेली ना, सगळं झालेलं आहे आणि आज आता चहा बनवून राहिली सकाळचा. काय हा काय झोप. संध्याकाळचे 5:45 वाजले आणि मिस्टर निघाले कुठेतरी जायला. बघावं काहीतरी. नुसतं बघावं काहीतरी. काय पाहते आता? अरे म्हणजे काहीतरी कामाचं बघा नियोजन. संध्याकाळ झाली आता, जावा जरा फिरून यावं बाहेर, थंड हवा खाऊन यावं थंडीची. हा ना. मग मी आता दुकानात, तुम्ही आता अगोदर बघितलं असं दुकानामध्ये काय काय मटेरियल भरलं, मी बघितलं तुम्हाला दाखवलं. तुम्ही दाखवलं का? हा ते आले कुरकुरे वगैरे आले पर संपून जातात. नेमकं असं काय झालं माहिती का त्या कुरकुरवाल्याच्या घरी काहीतरी लग्न काहीतरी होतं, ते 8-10 दिवस आलंच नाही. इतका माल शॉर्टेज आला ना, त्याच्यामुळं मग आता त्याला पार बळजबरी पप्पाने बोलून घेतलं. तो आलाय ना. मला आधीकडे मला ऊस दिसत असं, ऊसामध्ये गवत किती उगलंय बघा, हिरो गार दिसते मला. त्याला आहे ना फवारा मारायचा, म्हणजे औषध मारायचे, फवारणी करायचे, पण तो फवाऱ्यावालाच भेटून नाही राहिला. मी त्याला बघायला चाललंय खरं.
दुसरं काय काम फवारा म्हणजे शेतीकडे थोडं लक्ष द्यावं लागतं, दुकानात लक्ष द्यावं लागतं, बायकोकडे लक्ष द्यावं लागतं, हा का आता पुरीकडे लक्ष द्यावं लागतं. पुरगी सुद्धा तिकडे उभी आहे. आणि तिला कशी मागं लागेल. हा आता विराला कसं मागं लागल. विरा मम्मीकडे चप्पल मम्मीनेच घातली बहुतेक. आता विरा मागं लागल. मम्मी घातली शक्यतो नाही लागायची मागं. तुला जाऊ का ग? बाय 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 बाय. हा पुढं यायचंय. बाय बाय. काय ग विरू जायचंय पप्पाच. लगेच बाय बाय लगेच लगेच. मम्मी मला पाहते ना. बस ना तू पण बस. पाहते ना मला. चल मला बाय बाय. जायचं आपल्याला बोल जायचं नाही द्या पप्पाला जायचं म्हणलं जात नाही. जाय ना तुला आजीला आवडत नाही. हा ना नाही द्या आजी घेणार नाही तुला परत. इकडे गाडी आली बाई आली. तिला गाडीपेक्षा पण आजी प्यारी फिरण्यापेक्षा आजी प्यारी. आगे चल. नाही आजीला घोडगड बोलून काय हातातला पुढा दे इकडे मग तुला पकडून बसता कोण येईल. आहे? मी नाही ओळखत तुला. तू कोण आहे? मी नाही ओळखत तुला. शाबास किती शाबास हे शाबास बघ हे बघ इकडं. शाबास दे ना शाबास. चकली ना चल बस बस. पुढं ठेव इथं. पुढे इकडे ठेव ते पकडता नाही तिला मग. घरी ठेव ना. आजीकडे दे ना. बसशील कशी पकडू? आजीकडे दे बाबडे. पप्पाला बसता येईल ना चांगलं मग पप्पा दे आजीकडे ठेवायला. दे. आपण लगेच इथून येऊ. दे माझ्याकडे. धरून कशी बसशील? जा उतर मग खाली चल. तुला धरता नाही येणार ना अगं. मोकळी बसली पडशील मग. हा हा, धर ठेव ये दे. धर गप्प्या. चला बाय बाय. बाय. आता इकडं औषध मारायचं आहे. मम्मीनी नाही तर भाजीपाला लावलाय. मम्मी काढते त्याचं गवत. उतरल्या ना भाजी उतरली मग आता हे दोन वाटे निंदावंच लागणार आहे. हा ना गवत लय वाढत मग लावल्याची मेहनत जाईल नाही का? कारण याच्या औषध नाही मारतात. नाही औषध मारलं तर मग लगेच मस्त उतरले अगं. ते जळून जातं ना भाजीपाला. भारी उतरले सगळं उतरले. पण गवत काढायला किती काढावंच लागणार काढेन मी मला- मग तरच भाजीपाला येईन आपल्याला नाही तर काहीच काय नाही का? आल्यावर त्याचा उपयोग केला तर बरं करणं. नाही जवळ असलं घेईनच माणूस ना. म्हणजे भाजीपाला यायचा आणि तो तसाच. नाही ग जवळ असले माणूस तो चालू चालू मेथीची भाजी कोथिंबीर घेऊनच जाईन ना. कोथिंबीर उतरली अरे त्यात नाही कोथिंबीर उतरली अरे उतरली सगळं उतरून पडली. गवत भरपूर आले आता याला लेट औषध पाणी भरलं मारायचं. ना त्याच्यामुळे. असं काही काही ठिकाणी किती गवत दिसत त्या कोपऱ्यात कोपऱ्यात. उलटा मी म्हणते या दोन वाफ्यांना कमी गवत. गवत ना हा या दोन वाफ्यांना नाही तर सगळ्या वाफ्यांना गवत आहे. अगं, आपल्याला भाजीपाला घ्यायची गरज नाही ना. इकडून घराचा घेऊ मस्त असा दिसतोय. इकडून शॉप आहे ना. शिव, हे तू झाड काय मोठे झाले ना मग खूप छान वाटतं. काय फुल झाडाचं रे तरी आम्ही तर गायला घास विरू आली. विरू आलीच फिरून. आहे ना बाबू कुठे गेलती ग? तुम्ही पण गवत काढायला तिथे काढतो मी. येतं का काढता? काँग्रेस काँग्रेस पक्ष. काँग्रेस म्हणल्या काँग्रेस म्हणल्या
लांब पडलेलं काँग्रेस काँग्रेस ते ना इंदिरा गांधीच्या काळात आहे ना फवारणी केली होती त्याची. तिने काय केलं काहीच नव्हतं केलं. औषध ते काय काय हे आणून सोडलेले बियाणं का? हा बियाणं आणून सोडलेले त्याच्यामुळे आहे ना त्याचं नाव काँग्रेस नाव काँग्रेस पडलं. ठेवलं. अहो आधीच त्या गांधी परिवारावर मोकार आरोप चालू आहे ना. आता तुम्ही लय मोठा आरोप केला. काय हो विरू सांडून जातो बाबू सांडून जातो तसं नाही खायचं. कसं कसं करतो ते तुम्ही? हे बघ, असं करपायचं तुम्हाला येणार आहे का अरे गवतच हातात येत नाही बोटात. छोटं छोटं गवत आहे ते. इथं मला मांडी घालून बसा. द्या मी काढते. बारीक असलं का ते असं उचलून द्यायचं. त्याला फक्त हलवून द्यायचं ना. त्याला फक्त घालून द्यायचं. त्याची मुळी आली पाहिजे नाही तर मग ते सोडून ना सगळं. तुम्हाला माहिती आहे काय गेले कुठे धन आहे? हे काय धन आहे? हे काय? नाही तर मग घेशील तेच काढून. कसं काय उतरू काढी? राहिलं ते. अगं लेट पाणी भरलं ना त्याच्यामुळे ते दमाने उतरू राहील. उतरायलाच टाइम लागतो. थंडीना पण लेटच उतरू राहिले सगळंच. हा हे ना खरं नाही. सगळं याचं डोक्या बाहेर. परत पाणी भरायचं का परत सोडून. येत नाही तुम्हाला नाही पण खाली ओलच आहे ना. कुठं आता तुम्ही सांगा बरं. वापस आहे आता नाही, बरं. आता आहे ना ते माझं मिस्टरांना नाही येते. आधी लावलं अरे मुळात त्याला खुरपला आता. मम्मी का खुरप आहे माझ्या वेळा याला धारच नाही पुढं. धर हे घ्या. नाही झालं चालू दे एवढं ते नको. खुरपाचे ते तर लय भारी नाही याला इकडून हे दाखव नाही ना पुढून धार लागत. तेव्हा ते असं खुरप मारलं का या दारीनं कट झालं होतं ते. भारी आहे. हे असं हे बघ. हे असं निवदाला विरू तू काय खातं बाबडू इकडे किती का बाळ राहील. तू काय खाती हं? काय खाती तर आता आम्ही मस्त बसलोय शेतामध्ये. इकडं मम्मी गवत काढती आणि इकडं मिस्टर पण आलेले आहे. आणि आता आहे ना मम्मीने तर मेथीची भाजी कोथिंबीर मुळा असं काही काही लावलेलं आहे. आणि आता उसाला औषध मारायचं म्हणून ते बाकीचं सगळं जळून जातं. मग त्याच्यामुळे मम्मी नाही गवत काढते. लसूण पण लावलंय मिरच्या पण लावल्या आहे. बराच भाजीपाला लावलेला आहे. आणि हे फक्त आदबणार आहे आणि खाणार नाही आहे. मागच्या वेळेस सारखं नका करू. अद्भुत जाम जायचे ना असे गवत काढायला. मम्मी असे गवत काढायला जायची पण काही फायदा नाही झाला त्याचा. विरू क्या कर रही है तू